अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री। गुढीपाडवापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे। असे आपल्या 4 नवरात्री असतात। 2 नवरात्री म्हणजे एक चैत्र नवरात्री आणि एक आश्विन नवरात्री आपण खूप थाटामाटाने साजरी करतो। आणि 2 अशा नवरात्री असतात की त्या गुप्त नवरात्री असतात। ह्या चैत्र नवरात्रीमध्ये गुढीपाडव्यापासून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। आणि तसेच ह्या चैत्र नवरात्री म्हणजे राम नवमी पर्यंत नवरात्री सुद्धा आपण म्हणतो। ह्या नवरात्रीला राम नवरात्री सुद्धा आपण म्हणत आहोत। ह्या नवरात्रीमध्ये नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्मदिवस आहे। म्हणजे त्या दिवशी 17 तारखेला रामनवमी आहे। म्हणजे 9 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत हे नवरात्री आहे। हे राम नवरात्री आपल्याला साजरी करायची आहे। राम नवरात्री पण साजरी करायचीच आहे। आणि आपल्या कुलदेवीची ह्या नवरात्रीमध्ये कुलदेवीची पण सेवा करायची आहे। चैत्र नवरात्री म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी ह्या दिवशी पासून आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करायची आहे। वर्षभर काही कारणाने आपल्याकडनं सेवा होत नाही। आपण एका दुसऱ्या देवांची सेवा नाही केली तरी पण चालेल, पण कुलदेवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे। आपली जर कुलदेवीची सेवा आपल्याकडनं झाली नसेल तर आपल्या सांसारिक जीवनामध्ये खूप काही अडथळे आपल्याला येतात। प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अडथळे जाणवतात। आपल्याला एकदा आपल्या गुरूंची सेवा एक वेळेस नाही केली तरी पण चालेल, पण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करायला पाहिजे। येरी आपल्याला कुलदेवीची सेवा आपल्याकडनं होत नसेल तर ह्या नवरात्रीमध्ये तरीही आपण आपल्या कुलदेवीची सेवा रुजू करायची आहे। सेवा म्हणजे काय? ह्या नवरात्रीमध्ये कुलदेवीची कुलदेवीच्या नावाचा एक अखंड दीप लावायचा आहे। तुम्ही घट घालत असाल तरी तुम्ही दिवा लावा, घट घालत नसाल तरीही दिवा लावा। आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवीची कुलदेवीची आरती जरूर झाली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीचे मंत्र स्तोत्र आणि ह्या नवरात्रीपासून ते पौर्णिमापर्यंत आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे आहेत। जर तुम्हाला दररोज एक पाठ केला तर पौर्णिमेपर्यंत चैत्र पौर्णिमेपर्यंत 14 पाठ आपले कंप्लीट होतात। 14 पाठ केले तर आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा पण घडते। आणि 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होते। आणि तसेच आपल्याला या नवरात्रीमध्ये नवार्णव मंत्राचं 9 माळा रोज 9 दिवस जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं जप 9 दिवस 9 माळा तुम्ही करा। तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं घडते। आणि तुमच्या काही प्रश्न असतील संकल्प करून ही सेवा जर तुम्ही केला तर 9 दिवसामध्ये आई भगवती म्हणजे कुलदेवी तुमची कुलदेवीमुळे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होतात। आणि तसेच ह्या नवरात्रीमध्ये ही राम नवरात्री आहे, म्हणून भगवान श्रीरामची सेवा पण आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये करायची आहे। भगवान श्रीराम रामाचा जन्म नवमीच्या दिवशी झालेला आहे, हे तर आपण सगळ्यालाच माहिती आहे। श्रीरामाची कृपा श्रीरामाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी ह्या नवरात्रीमध्ये दररोज 9 वेळेस श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ करायचा आहे। आता राम रक्षा स्तोत्र पाठ करायचं संकल्प करून आपल्याला ही राम रक्षा स्तोत्र पाठ करायची आहे। ह्या स्तोत्रामध्येच आहे राम रक्षा, म्हणजे आपली जो राम रक्षा स्तोत्राचा पाठ करतो प्रत्येक संकटापासून त्याची रक्षा होते। आता बघा, एखादी मुलं खूप चिडचिड करतात, ऐकत नाही, त्यांच्या कुंडलीमध्ये काही ग्रह कमजोर आहेत आणि ते मुलं इतके उद्दंड वागतात, मोठे असो किंवा छोटे असो,
जर आपण त्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून, आपलं उजवा हात डोक्यावर ठेवून जर आपण रामरक्षाचं पाठ केल्याने मुलं शांत होतात. तुम्ही हे अनुभव करून पहा. रामरक्षा स्तोत्र आपल्याला पाठ करायचं असेल तर पहिल्या दिवशी आपल्याला 9 तारखेला संकल्प करायचा आहे. आणि तुमच्या कोणतेही प्रश्न असू द्या किंवा तुमचे आजारपण असू द्या, तुमच्या जीवनात संकटे आहेत किंवा तुम्हाला शत्रूपासनं भीती वाटते, सगळ्या काही कारणानं तुम्हाला त्रास होत असेल, घरामध्ये खूप काही सुखी वातावरण नसेल, वादविवाद होत असेल, कलेशाचं वातावरण असेल, तर हे रामरक्षा ह्या 9 दिवसामध्ये 9 वेळेस दररोज पाठ केल्याने आपल्या सगळ्या संकटापासून रक्षा होते. ह्या स्तोत्राचंच नाव आहे श्रीराम रक्षा स्तोत्र. आता स्तोत्र पाठ करताना आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. आणि रामरक्षा स्तोत्र म्हणत असताना आपल्या देवासमोर अखंड दिवा, एक तुपाचा दिवा लावायचा आहे, थोडी अगरबत्ती लावायची आहे आणि रामरक्षा म्हणायला संकल्प करायचा आहे. तुमची इच्छा सांगायचं आहे. नाव गोत्र, हातात थोडं पाणी घेऊन नाव गोत्र आणि थोडं अक्षता घेऊन आपलं नाव गोत्र आणि कशासाठी आपण हे करता ते भगवंताला सांगून ते पाणी सोडून द्यायचं आहे. मग रामरक्षा वाचायला सुरुवात करायची आहे. जर आपल्याला 9 पाठ करत असाल तर आपल्याला पहिल्यापासून 9 पाठ करत असाल तर 8 वेळेस आपल्याला पहिल्यापासून ते 10 श्लोकापर्यंत म्हणायचं आहे. आणि मग 9व्या वेळेस पूर्ण फलश्रुती म्हणायचं आहे. पहिल्या श्लोकापासून तर 10 श्लोकापर्यंत 8 वेळेस म्हणायचं आहे आणि 9व्या वेळेस पहिल्या श्लोकापासून तर पूर्ण फलश्रुतीपर्यंत पूर्ण पाठ म्हणायचं आहे. म्हणजे हे 10 आपल्याला रामरक्षा 9 वेळेस आपलं पाठ होतो. त्याचप्रकारे आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये भगवान श्रीरामाचा जन्म पण आहे आणि 10 तारखेला श्री स्वामी समर्थ जयंतीसुद्धा आहे. ह्या नवरात्रीमध्येच नवरात्री पण चालू होत आहे. भगवान श्रीरामाचा पण जन्म आहे. त्याचबरोबर भगवान स्वामी समर्थ जयंतीसुद्धा आहे. रामनवमी आहे, जयंती आहे, नवरात्री आहे, कुलदेवी. म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची पण सेवा करायची आहे, आपल्या भगवंताची श्री स्वामी समर्थ महाराजांची पण सेवा करायची आहे आणि भगवान श्रीरामाची पण सेवा करायची आहे. हा नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे हे साक्षात भगवंताला समर्पित हे 9 दिवस आहेत. ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवंताचे समर्पण भावाने आपल्याला सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ जयंती दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला भगवान महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त पुरुषूक्त म्हणून जर फोटो असेल तर श्रीसूक्त पुरुषूक्त म्हणत आपल्याला फोटोला स्वच्छ पुसून हार वगैरे घालून नैवेद्य दाखवायचा आहे. घरामध्ये गोडधोड काय आपण जे खातो ते नैवेद्य बनवायचं आहे. महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि महाराजांना हार, फुलं, धूप, दीप ओवाळून तुपाचं दिवाचं ओवाळून मग आरती करायची आहे. आणि श्री स्वामी समर्थ सारामृतांचं 1 पाठ तर जरूर करायचं ह्या दिवशी 10 तारखेला. आणि महाराजांची आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर ते प्रसाद आपण सगळ्या घरच्या लोकांनी घ्यायचं आहे. आणि जवळपास कुठं आपलं स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं आहे. यथाशक्ती काही आपल्याला जमल ते आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला दान करायचं आहे. तो पिवळ्या वस्तू दान करायचं आहे. त्याच्यात केळी असू द्या, पिवळी मिठाई असू द्या किंवा पिवळे वस्त्र असू द्या, फुलं म्हणा, काहीतरी आपल्याला पिवळी वस्तू दान करायची आहे. आणि महाराजांच्या दरबारात जाऊन खडी नारळ आणि खडी साखर ठेवून विनंती करून यायचं आहे. ह्या दिवशी महाराजांचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनातले सगळे संकट दूर करण्यासाठी हा दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती. ह्या दिवशी महाराजांचे दैविक तत्व खूप त्यांचे ऊर्जास्थान ह्या धर्तीवर उपलब्ध असतात. दैवी तत्व ह्या धर्तीवर उपलब्ध असतात, जास्त कार्यरत असतात. म्हणून काही विशेष तिथीवर विशेष
त्या तिथीवर त्या देवतांचं दर्शन घेतलं तर आपले सगळे काही दोष काही आपले निवारण होतात. म्हणजे काही संकट काही पाप वगैरे केला असेल तर त्या सगळ्या गोष्टी ह्या तिथीवर आपण दर्शन घेतलं तर त्यांच्यामुळे आपले खूप काही संकटे नाहीसे होतात. म्हणून आपण श्री स्वामी समर्थ जयंतीच्या दिवशी भगवंताच्या मंदिरात मठामध्ये जरूर जायचं आहे आणि महाराजांचं दर्शन जरूर करायचं आहे. आणि त्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करायचं आहे. 11 माळी करा, 51 माळी करा आणि आपल्या कुलदेवीची पण सेवा करायची आहे आणि रामरक्षाची पण सेवा करायची आहे. तर ह्या नवरात्रीमध्ये भगवंताची ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर ही माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि ह्या ज्या काही सेवा तुम्ही करत असाल त्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज वर्जेस करायचं आहे, ब्रह्मचारीचं पालन करायचं आहे. नवरात्रीमध्ये तर ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणि ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. धन्यवाद. शुभ दिवस जावो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुमचे सगळे चांगल्या इच्छा पूर्ण करो.